नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 29 आणि आजची आपली रेसिपी आहे एग पोहा. तर एग पोहा बनवण्यासाठी इथे जे काही साहित्य लागतं आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे. आणि इथे मी 2 वाटी पोहे भिजवून घेतले. तर एग पोहा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अंड्याची भुर्जी बनवून घ्यायची आहे. इथे 2 अंडे मी घेतलेले आहेत. तेलात छान जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर हे 2 अंडे त्याच्यात टाकायचे. त्याच्यात थोडंसं मीठ घालून आपल्याला त्याची छान भुर्जी बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही भुर्जी झाली की तिला काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकले. तेल तापलं की त्याच्यात आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची लांब चिरलेली आहे, 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आणि थोडेसे शेंगदाणे. कांदे छान परतले की त्याच्यानंतर इथे मी एक बटाटा किसून घातलेला आहे आणि एक कांदा बारीक चिरलेला घातला. त्यानंतर थोडेसे वाटाणे घातले. हे छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाफवून घ्यायचे, कारण की आपण त्याच्यात वाटाणे टाकले तर ते छान शिजायला हवे म्हणून. बटाट्याचा किस टाकला होता म्हणून ते लवकर शिजतात, त्याला जास्त काही वेळ लागत नाही. तर हळद टाकून घ्यायची आणि मसाला एकजीव करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग हे भिजवलेले पोहे घातले आणि पुन्हा हे मसाल्यात छान मिक्स करून घेतले. मग नंतर ही अंड्याची भुर्जी घातली, चवीनुसार मीठ टाकलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि एक 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान परतू द्यायचे. इथे बघू शकता छान हेल्दी असे एग पोहे रेडी झालेले आहे. सो आता मी प्लेटिंग करून घेते. सो प्लेटिंग करताना नंतर छान याच्यात वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक शेव असेल तर आपण तीही घालू शकतो. आणि लिंबू मी पोहे बनवतानाच पिळून घेतलेला होता. आजची तुम्हाला ही सुपर हेल्दी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.